एखादा पेपर डिफिकल्ट गेला आहे तर त्यावरून फ्युचर ठरवू शकत नाही. काही विद्यार्थ्यांनी सीईटीचा फॉर्म भरला आहे, काही जणांनी सीईटीचा फॉर्म भरला नसेल, असे पण मला आपल्या इंटरव्ह्यू नंतर कॉल आले होते बरेच विद्यार्थ्यांचे, की सर आम्ही सीईटीच्या फॉर्मची डेट मिस झाली किंवा काय. तर विदाऊट सीईटीचे पण बरेच चांगले ग्रॅज्युएशनचे ऑप्शन्स आहेत आणि विथ सीईटीचे ऑप्शन्स आहेत. सो पेपर हा डिफिकल्ट गेला असेल तर तुम्हाला सीईटीचे मार्क्स ग्राह्य धरले जाणार नाहीत, कारण त्याच्यासाठी एक पात्रता असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल सायन्समध्ये सीईटीला 45% म्हणजे सीईटी थ्रू जर आपल्याला पुढे जायचंय तर 12वी सायन्सला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी यामध्ये 45% ॲव्हरेज मार्क्स असणं गरजेचं आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील की 45 इझिली मिळतील, पण तसं नाहीये. सायन्समध्ये थोडंसं क्रिटिकल असतं ते कॉम्बिनेशन मिळवून येण्यासाठी. जर नाही मिळाले तर तुमचे एंट्रन्सचे मार्क्स ग्राह्य धरले जाणार नाहीयेत. त्यामुळे तुम्ही सायन्सच्या बेसिसवर जर पुढे जायचं असेल तर 12वीच्या रिझल्टच्या बेसिसवर जाऊ शकता. पेपर अवघड जरी गेला असला तरी आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत.